जळगाव जिल्ह्यात अवकाळीने पुन्हा एकदा झोडपलेलं आहे, मोठं नुकसान झालेलं आहे. दादा एवढं नुकसान झालंय, भाजीपाला पीक हे मुख्य पीक इथलं आणि कांद्याचं पण एवढं नुकसान झालंय. आता काढणीवर आलेले कांदे, त्यानंतर ज्वारी आहे, मक्का आहे, एवढं नुकसान झालंय की हिशोबाच्या बाहेर नुकसान झालंय. आता म्हणजे आधीच सरकारने काहीच दिलं नाहीये. म्हणजे जी कर्जमाफी बी गेली ती एकदम तुटपुंजी गेली डायरेक्ट. आणि त्यानंतर जे नुकसान भरपाई होते ती तर मिळतच नाही शेतकऱ्यांना आतापर्यंत. फक्त पंचनामे होता आणि नुकसान भरपाई मिळत नाही. काय मागणी काय आपली आता? आता मागणी अशी आहे की सरकारने आता लगेच तात्काळ एकदम पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. इकडे आमच्या शेतात मका, कांदा, भाजीपाला हे मुख्य पीक आमचं खर्ची गावाचं. सगळं काढणीवर आलेलं पीक तोंडातून घात खाली गेला. आता करतील काय शेतकरी? शेतकऱ्याकडे ना सरकार पाहत नाही ना देव पाहत नाही. आता शेतकऱ्यांनी करावं काय? शेतकरी एकदम वाऱ्यावर सुटलेला आहे, त्याला काहीच पुरत नाही. आता काढणीला आलेला माल याला 6-7 हजाराने देत होतो, आता 12,000 बी देऊन काढणी होणार नाही. आता काय करणार काय? फार शेतकरीचं दुर्दैव आहे. असा परिस्थिती देवाने बी केली आणि सरकारने बी केली. विमे भरले आम्ही, पण विम्याचे पैसे पण नाही अजून. काय मागणी सरकारकडे? अधिकारी येतात का नुकसान झाल्यानंतर? येतात, ते पंचनामे करून घेऊन जातात, विमा काढायला लावतात, विमा काढतो पण पैसेच मिळत नाही. फक्त लाडकी बहीण द्यावा आणि 2,000 ते देतात, सगळे विसरून जातात. काही नाही, मग दुसरं काही देत नाही शेतकऱ्याला. मका ज्वारी किती दिवसात निघाली असते? आता हे 15 दिवसात निघाली असती. ही ज्वारी आपण पाहिली, मका 15 दिवसात निघाला असता. कांदा काढणीवर आलेला आहे, उपाडणीवर आलेला आहे. हा डोक्या आता तोंडातून गेला. काय 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 करेल शेतकरी? हे तीळ अशी झाली. काय करेल शेतकरी? शेतकऱ्याच्या मागे देव पण लागला आणि सरकार पण लागलं. त्याला